नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आता कटोरी ब्लाऊज म्हणलं की सगळ्यात महत्त्वाचा भाग जो असतो कटोरी ब्लाऊजमध्ये तो म्हणजे कटोरी. कितीही भारी तुम्ही ब्लाऊज शिवलात, पाठीमागचा गळा असो किंवा भारी ब्लाऊज असो, कितीही मस्त ब्लाऊज शिवलात तुम्ही, तरी पण थोडं जरी कटोरीत इकडे तिकडं झालं की ते ब्लाऊज बिघडल्यासारखं वाटतं. तर कटोरी परफेक्ट आली तरच ब्लाऊज व्यवस्थित अंगामध्ये परफेक्ट बसतो. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय आहे तर कटोरी आहे. कटोरीची परफेक्ट कटिंग झालेली आहे बरोबर, पण कटोरीची परफेक्ट शिलाई तुम्ही करता का? कटोरीची शिलाई कशी आली पाहिजे जेणेकरून कटोरी बघा एकतर चपटे येते किंवा एकतर साध्या ब्लाऊजसारखीला येते किंवा एक साईडलाच येते, असे अनेक प्रॉब्लेम येतात. किंवा कटोरीचा जो टक्स असतो तो फारच वरती गेलेला असतो किंवा फारच खाली आलेला असतो. तर हे सगळे प्रॉब्लेम्स का होतात तर फक्त शिलाईमध्ये कटोरी टक्स शिवता येणार तिथंच सगळा महत्त्वाचा पॉईंट आणि प्रॉब्लेम आहे. तर हेच मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. चला तर मग झटपट व्हिडिओला सुरुवात करूया. बघू शकता आता आपण कटोरी जसं की 1.5 इंच वाढवतो. आता मी माझ्या पद्धतीने तर कटोरीची वाढ हे 1.5 इंच करते साईडनं आणि गळ्याच्या साईडला अगदी पाव इंच बघा. आणि असं आपण कटोरीला आकार देतो बरोबर. जेव्हा आपण कटोरी पेपरावरती वाढवतो तेव्हा तुम्ही कशाप्रकारे कटोरी वाढवता मला माहीत नाही, पण तुम्ही कशाप्रकारे वाढवता हे मला कमेंट्स करून जरूर सांगा. तर आता जे साईडला आपण 1.5 इंच वाढवत आहे ते काय करायचं आहे, आपल्याला शिलाईमध्ये घ्यायचं असतं. 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा असतो. आता हा टक्स कुठं आला पाहिजे बघा, जो कटोरीचा वरचा टक्स आहे तुम्हाला समजलं असेल, जसं की मी सरळ लाईनमध्ये वरच्या टोकापर्यंत नेलेली आहे. हे शिलाई बरोबर वरच्या टोकाच्या बरोबर सरळ लाईनीमध्ये आली पाहिजे. आणि टक्स उंची किती घ्यायचं तर टक्स उंची हे 2.5च्या पुढून घ्यायचं आहे. जसं की ब्लाऊज उंची हे 14 इंच आहे तर तुम्ही इथं 2.25 इंच घेऊ शकता. आणि 15 इंच असेल ब्लाऊजची उंची तर 3 इंच घेऊ शकता. आणि नॉर्मली जसं की 12.5 किंवा 13 इंच किंवा 13.5 इंच असेल तर ते 2.5 आणि 2.25च्या आत ठेवायचं आहे. कटोरी टक्स उंची हे लक्षात आलंच असेल तुम्हाला. आणि साईडला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्याही कटोरीवरती असं मार्किंग उमटून घ्यायचं जेणेकरून सेम कटोरीचा टक्स येईल. नाहीतर काय होतं, एक कटोरीचा टक्स वरती किंवा खाली किंवा तिरका असं होतं. तर आता बघू शकता ह्या टोकाला असं पकडल्यास बरोबर लाईनमध्ये इथं शिलाई आली पाहिजे, लक्षात ठेवा. तर आता आपण कटोरीला आपण अस्तर लावायचं आहे फक्त मी तुम्हाला आणि समजावून सांगत आहे ह्या अस्तरवरतीच की कटोरीचा टक्स कसा शिवायचा आहे ते. अगदी लाईनमध्ये बघा, जसं की मी तुम्हाला दाखवते ह्या लाईनमध्ये तुमची शिलाई आली पाहिजे. नाहीतर काय होतं, तिरकी जर शिलाई आलेली असेल तर ते कटोरी तिरकी बसते, जसं की बगलेच्या साईडलाच किंवा अगदी हुक लावतं त्या साईडलाच तरी येते. तर असं न येता बरोबर पॉईंटली मध्यभागी हे कटोरी आली पाहिजे, कटोरीचा जो टक्स आहे तो. आता आपण फटाफट अस्तर जॉईंट करून घेऊया. अस्तर जॉईंट करून आपण टक्स शिवून घेऊया. तर नेहमीप्रमाणे बघा अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि अस्तर जॉईंट करते वेळेस वरती हात ठेवायचं आहे जेणेकरून खालचं कापड गोळा होणार नाही किंवा दुमडणार नाही. नाहीतर काय होतं, कटोरी शिवून झाल्यानंतर कटोरी असं अंगात घातल्यानंतर बघा फुगल्यासारखं होतं कापड. तर असं होऊ नये म्हणून अशी अस्तर लावताना अशी काळजी घ्यायचं आहे. तर जे जास्तीचं कापड आहे ते फटाफट कटिंग करून टाकूया. आता कटोरी कसं शिवायचं हे तर मी तुम्हाला सांगितलेले आहे, पण त्याची शिलाई कशी असायला पाहिजे हे सुद्धा जाणून घ्या. आता तुम्हाला जसं मगा सांगितले त्याप्रमाणे बघा अगदी सरळ टोकाच्या बरोबर सरळ लाईनमध्ये शिलाई यायला पाहिजे. किंवा बघा अशी वाकडी गेली तर बघू शकता तुम्ही इथं क्रॉसमध्ये अशी जर तुमची शिलाई गेली तर ते बगल्याच्या साईडला जास्त टोक येतो. आणि मग क्लायंटची एक कंप्लेंट असते की टोक बरोबर आलेला नाही आहे, बरोबर बसलेला नाही आहे, क्रॉसमध्ये बसलेला आहे. असं होऊ नये म्हणून बघा हे टिप्स तुम्ही जरूर वापरायचं आहे. आता शिलाई कशी असायला पाहिजे नीट लक्ष द्या. शिलाई थोडीशी गोल आकारात द्यायचं आहे, अगदी जास्त नाही आहे पण थोडासा गोल आकारामध्ये शिलाई करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, अगदी सरळ लाईनमध्ये शिलाई नाही करायचं आहे. तर 1.5 इंचाचा टक्स इथं असं टेपनी मेजून घ्यायचं आहे. दोन्ही कटोऱ्या मेजून घेऊनच शिलाई करायची आहे. थोडीशी अशी क्रॉसमध्ये शिलाई करायचं आहे. बघू शकता असं जसं की मी आता खडूनी मार्किंग करत आहे असं सरळ लाईनमध्ये नाही, पण थोडेसे असं क्रॉस गोल आकारात शिलाई आली पाहिजे. कारण काय होतं अशी शिलाई केल्यास जास्त टोक दिसत नाही, जास्त टोक उभा राहिल्यासारखं म्हणजे
नाही दिसत, योग्य ते कटोरी बसते. तर आता ह्याचा पफ किती मस्त आलेला आहे, तुमच्या समोर दाखवते, बघू शकता. असा ह्याचा पफ आला पाहिजे शिवून झाल्यानंतर. नाहीतर असं खडं न राहता, असा पफ गोल न येता जर कटोरी चपटी होत असेल तर डेफिनेटली तुमचा टक्स जो शिवलेला आहे तो चुकीचं आहे. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की कटोरी टक्स पॉईंट हे कसं शिवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि कटोरी ब्लाऊजविषयी किंवा कटोरीविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही मला डेफिनेटली विचारू शकता. असेच छोटे मोठे प्रॉब्लेम्स मी तुमच्यासंग शेअर करते, जेणेकरून तुमचा ब्लाऊज परफेक्ट